लाडकी बहीण योजनेप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी राबवण्यात येणारी लाडका भाऊजी योजना आहे। त्यात मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेत अनेक विद्यार्थ्यांना सध्या बेरोजगारीची टांगती तलवार ही असतानाचा पाहायला मिळते। पूर्ण राज्यभरातील जे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी बेरोजगार झाल्याची सध्याची परिस्थिती आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवर राज्यभरातील टोटल 1 लाखाहून अधिकचे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यावर आता आंदोलन करण्याची वेळ आली आहे। सगळे आंदोलनाचे जे नियोजन आहे ते सांगलीचे बाबा महाराज आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर सध्या टांगती तलवार आहे, त्यांना रोजगार मिळत नाही आणि योजना कुठेतरी फेल गेली का असं वाटतं आपल्याला? 100% योजना फेल गेलेली आहे। माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आणली। 1,34,000 आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। विद्यार्थ्यांना हाताला काम देणार आणि 1 लाख त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणातली आहे। पण ह्या लाडका भाऊ योजना जी आणली त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये 1,34,000 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये काम करतात। त्यामध्ये आता सध्या जर बघितलं तर 6,000, 8,000 आणि 10,000 असं त्यांचं मानधन आहे। त्या अनुषंगाने 6 महिन्यासाठी ही योजना होती, त्यानंतर त्यांना पुढे कायम करणार अशा पद्धतीची योजना त्यामध्ये ते माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं। पण पुन्हा त्यासाठी देखील 5 महिने वाढीवसाठी देखील हा आटास घ्यावा लागला, आंदोलन करावं लागले, मोर्चे घ्यावं लागले, उपोषण करावं लागलं। तेव्हा कुठे 5 महिन्याची मुदत वाढ भेटली आणि आता 5 महिने आणि 6 महिने असे टोटल 11 महिन्याचा कार्यकाळ आता संपतोय आणि मग पुढे ह्या मुलांनी करायचं काय हा जबाब विचारण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतोय। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या राज्यव्यापी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत लेसक यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भागातली जर परिस्थिती वाडी वस्ती बघितली, आदिवासी भाग आहे, डोंगर भाग आहे, या माणसांना हाताला काम मिळावं किंवा हाताला रोजगार मिळावा। 5,800ची संख्या ह्या जिल्ह्यामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा सरकार एकीकडे तुम्हाला काम देतो, काम करा आणि पुन्हा तुम्हाला घरी बसवतो अशा पद्धतीने जर सांगत असेल, एकीकडे जेवायला बसवलंय पण पुन्हा जेवण मात्र देणार नाही, हेही मात्र मुख्यमंत्री साहेब जर सांगत असतील, हे मात्र कुठं शोभणार नाही। 5 महिने तुम्हाला मुदतवाढ देतो पण पुन्हा रोजगार मिळणार नाही, मान्य आम्हाला, हरकत नाही। पण आम्ही 11 महिन्यानंतर काय करायचं? आम्ही रोजगार उपलब्ध केलाय, आम्ही प्रशिक्षणार्थी झालोय, आम्ही शिकलोय, आम्ही शहाणं झालोय, पिशव्या उचलल्यात, आम्ही सगळं कामं झालेत आमची। पण आता आम्ही पुढे करायचं काय हा जा विचारासाठी आम्ही मुंबईला आझाद मैदानावरती छत्री मोर्चाच्या माध्यमातून राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदानावरती पासून ते विधान भवनापर्यंत मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून 50,000 अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि मागण्या काय असणार? मागण्या आमच्या काय, हाताला भाग जे मुलं जे शिकलेली मुलं आहेत, जे अपेक्षा आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले अशी मुलं त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये शिपाईचं काम करतात, त्यांना 6,000 वरती विचार करत नाहीत। लॉ झालेली मुलं आहेत, जे चांगले MA झालेली मुलं आहेत, त्या मुलांना 6,000 पगार, त्यांना काम काय लावलं होतं? भाजी आणा जावा, पिशवी भरा जावा, जे ग्रामसेवक साहेब आहेत त्यांना चहा पाजा जावा, चहा आणून द्या, ते बसाया उचला। अरे बाबांनो, जे शिक्षण त्यांचं घेतलेलं आहे, त्या मायबापाने जन्म दिलाय, ते मुलं त्या ग्रामपंचायतीमध्ये हे काम करत फक्त आशेच्या पोटी कुठेतरी आमचं चांगलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून हे मंडळी काम करलेत। एकीकडे तुम्ही ह्या मुलांना बाहेर काढताय आणि दुसरीकडे असा जाहीर करताय जे रिटायरमेंट शिक्षक आहेत, जे रिटायरमेंट अधिकारी आहेत, त्या लोकांना पुन्हा कामावर बोलवून त्यांना पेन्शन पण देणार आणि त्याच लोकांना पुन्हा पगार पण देणार। हे कुठंतरी न शोभणारी गोष्ट आहे। तरुण मुलं रस्त्यावरती भीक मागत जावी आणि जे रिटायरमेंट झाले ते वेल सेटल आहेत, म्हणजे चांगले चांगले झाले, त्यांच्यावर 4 चाकाची गाडी आहे, त्या ठिकाणी आता काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की शिक्षक उपस्थित राहतात आणि ते शिक्षक मधले जे दुसरी मुलं लावून त्यांनी शिकून जातात आणि हे शिक्षक निवांत बसून राहतात। अशा रिटायरमेंट शिक्षकांना पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी कामावर घेणार, ते शिक्षकांना पुन्हा तिथं रोजगार उपलब्ध करून देणार आणि त्या ठिकाणी दुसरी मुलं काम करणार। माझी सरकारला विनंती आहे, ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका, ह्या मुलांचा अंत बघू नका। जर ह्या मुलांची हक्काची भाकर जर उपलब्ध नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हिंसक नाही पण शांत आणि संयमी पद्धतीने मामाला हे विचारू, मामा आम्हाला वाऱ्यावर सोडणार का कंस मामा होणार? तर नक्कीच मोठ्या प्रमाणात 1 लाखाहून अधिकचे जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांच्यावर सध्या बेरोजगारीची टांगती तलवार आहे आणि या सगळ्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक महिन्यांपासून आंदोलन देखील सुरू आहेत। मात्र या आंदोलन आता मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे आणि 50,000हून अधिक जे विद्यार्थी आहेत ते मुंबईला धडकणार आहेत। त्यातच छत्री आंदोलन जे आहे ते उद्यापासून त्यांचं सुरू होणार आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.